माझे नाव स्नेहा राकेश तर मी इयत्ता 7वीची विद्यार्थिनी। माझ्या शाळेचे नाव श्री साई निर्वाण इंग्लिश मीडियम स्कूल शेडी, तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर। मी आज तुम्हाला भारतीय संविधानाविषयी काही 2 शब्द सांगणार आहे। हे तुम्ही शांतपणे ऐकावे ही माझी नम्र विनंती। भारत माझी माऊली, संविधान त्याची सावली। भारत माझी माऊली, संविधान त्याची सावली। दिली लोकशाही आम्हा, करू संविधानाचा सन्मान। दिली लोकशाही आम्हा, करू संविधानाचा सन्मान। 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपल्या भारत संविधानाने एका महान देशाची संविधान स्वीकारली आणि 26 जानेवारी 1950 पासून ती लागू झाली। या ऐतिहासिक दस्तऐवजीचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी त्रिवार अभिवादन करते। मित्रांनो, संविधान म्हणजे काय? संविधान म्हणजे केवळ कागदाचा गठ्ठा नव्हे, तर तो संविधान म्हणजे एक राष्ट्राची आत्मा आहे आणि त्या पुस्तकावर हा आपला भारत देश चालत आहे। ती भारतीय राज्यघटना आज आपल्या देशात संविधान म्हणून स्वीकारली जाते। नको रोजशाही, नको ठोकशाही, नको रोजशाही, नको ठोकशाही, संविधानाने दिली आम्हा महान लोकशाही, संविधानाने दिली आम्हा महान लोकशाही। मित्रांनो, संविधानाचे मी महत्त्व सांगते। संविधानाचे महत्त्व: पहिले, लोकशाहीचा आधार। आपला भारत देश एक लोकशाही देश आहे आणि आपली भारत देश लोकशाहीवर उभी आहे। दुसरी, समानता आणि हक्क। संविधानाने आपल्याला समानता, हक्क आणि बंधुता ही मूल्ये दिलेली आहे। जात, वर्ण, लिंग, धर्म हे सर्व भेदभाव न करता सर्वांना समान हक्क मिळवून दिलेले आहेत। तिसरे, मूलभूत कर्तव्य आणि अधिकार। संविधानाने नागरिकांना मूलभूत अधिकार दिलेले आहेत व त्याचप्रमाणे देशाप्रमाणे चालवणारे मूलभूत कर्तव्यही सांगितलेले आहे। चौथे, न्याय। संविधान देशातील सर्व नागरिकांना न्याय मिळवण्याचे काम करते। संविधान भारताच्या सार्वभौम, धर्मनिरपेक्ष, समाजवादी आणि लोकशाही म्हणून प्रजासत्ताक म्हणून स्थितीची घोषणा करते। जसेच प्रत्येक नागरिकाला न्याय, स्वतंत्रता, समानता आणि बंधुता ही सुरक्षित करणे आहे। माझे संविधान माझा अभिमान, माझे संविधान माझा अभिमान, वाढवली त्यांनी जगताची शान, वाढवली त्यांनी जगताची शान। सर्व भारतीय लोकांना हक्क दिले समान, सर्व भारतीय लोकांना हक्क दिले समान। माझा संविधान माझा जीव की प्राण, माझे संविधान माझी जीव की प्राण। संविधान म्हणजे केवळ दस्तऐवजी नाही, तर ते न्यायाचे, सामाजिक दृष्टिकोनाचे प्रतिबिंब आहे। त्यामुळे अवलंबनामुळे भारत एक प्रजासत्ताक देश बनलेला आहे, जिच्यासमोर कायद्यासमोर सर्व लोक समान आहे। राज्य धोरणाची निर्देशक तत्वे सरकारला सर्वांसाठी समान संपत्ती वितरण, शिक्षण आणि आरोग्य हे सर्व लक्ष केंद्रित करण्याचे काम करते। खूप भाषा, शेकडो विधी आणि हजारो विधान आहेत। खूप भाषा, शेकडो विधी आणि हजारो विधान आहे। या सर्वांना जोडून ठेवणारं आपलं स्वातंत्र्य आहे। या सर्वांना जोडून ठेवणारं आपलं स्वातंत्र्य आहे। राष्ट्रीय एकता आणि समृद्धीला पाठिंबा देण्यासाठी प्रत्येक नागरिक हक्क आणि भक्कमपणे उभा आहे आणि यासाठी सर्वांनी मदत, प्रोत्साहन दिलेली आहे। आज आपला भारत देश जगातील सर्व मोठी लोकशाही बनलेली आहे। त्यामुळे कारण आपल्या बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाने त्यांचे श्रेय जाते। एकता, अखंडता आणि सर्वभूमी ही त्यांची हमी आहे। शेवटी जाता जाता मी एवढेच सांगेन, संविधानाचा करू सन्मान, संविधानाचा करू सन्मान। उंचावू देशाची शान, उंचावू देशाची शान। जय संविधान, जय हिंद। धन्यवाद।